नमस्कार, मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण असा एक व्हिडिओ पाहणार आहोत जिथे जास्त न बोलता फक्त हे 10 नियम पाळा आणि लोकांना त्यांची जागा दाखवून द्या. कारण भांडणं न करता लोकांना त्यांची जागा कशी दाखवायची, त्यासाठी कोणते 10 नियम पाळायचे याचा सविस्तर व्हिडिओ मी आज माझ्या चॅनेलवर अपलोड करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण काही लोकांना वाटतं की प्रत्येक वेळी मोठ्याने बोलणं, वाद घालणं किंवा समोरच्या व्यक्तीला सुनावलं तरच आपला वरचढ ठरतो. पण वास्तव अगदी उलटं असतं. जगात सर्वात प्रभावशाली लोक अनेकदा खूप कमी बोलतात. ते स्वतःला सिद्ध करण्याचा वेळ वाया घालवत नाहीत, तर त्यांच्या वागण्यातून आणि परिणामांतून उत्तरं देत असतात. जर काही लोक तुमचा गैरफायदा घेत असतील, तुम्हाला गृहीत धरत असतील किंवा वारंवार कमी लेखत असतील, तर त्यांच्याशी भांडण्यापेक्षा स्वतःमध्ये काही बदल करा, कारण त्याचे परिणाम जास्त होतात आणि समोरच्यावर त्याचा इफेक्ट नक्कीच पडतो. तर बघा, स्वतःमध्ये झालेला बदल लोकांना दिसू द्या. अनेक लोकांना तुमचं जुनं स्वरूप कायम पाहायचं असतं, कारण त्यांना वाटतं की तुम्ही नेहमीच त्यांच्यासाठी उपलब्ध आहात. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःचा वेळ, ऊर्जा आणि स्वाभिमान यांना महत्त्व द्यायला सुरुवात करता, त्या दिवसापासून त्यांचा दृष्टिकोन बदलायला लागतो. कारण स्वतःची किंमत ओळखणाऱ्या व्यक्तीसोबत लोक पूर्वीसारखं वागू शकत नाहीत. लोकांना तुमचं स्पष्टीकरण नाही, तुमच्यामध्ये झालेला बदल दिसला पाहिजे. कारण तुमच्यामध्ये झालेला बदल हेच लोकांसाठी सर्वात जास्त मोठं उत्तर असतं. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं बंद करा. काही लोक मुद्दाम तुम्हाला प्रतिक्रिया देण्याला भाग पाडतात, कारण त्यांना तुमची मानसिक शांतता भंग करायची असते म्हणून. पण त्यासाठी तुम्ही काय करायचं, तर प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नसतं. अनेक वेळा शांत राहणंच हे सर्वात प्रभावी उत्तर असतं. जेव्हा तुम्ही अनावश्यक वाद टाळता, तेव्हा समोरच्याला अनपेक्षित आनंद मिळत नाही, त्यामुळे त्याचा हिरमोड होतो. प्रत्येक टीकेला प्रत्युत्तर देण्यास शहाणपण नसतं. काही वेळा शांत राहणं ही सर्वात मोठी रणनीती देखील असते. तसेच मानसिक शांतीला नात्यापेक्षा जास्त महत्त्व द्या. कोणतेही नातं, मैत्री किंवा ओळख तुमची मानसिक शांततेपेक्षा मोठी नसते. कारण बघा मित्रांनो, जर एखादी व्यक्ती सतत तणाव, अस्वस्थता किंवा नकारात्मक विचार देत असेल, तर तिच्यापासून 4 हात लांब राहणं काही चुकीचं ठरणार नाही. कारण स्वतःला जपणारा माणूस आयुष्यभर जास्त मजबूत राहतो. जे नातं तुमची शांतता हिरावून घेतं, ते नातं जगण्यापेक्षा स्वतःला जपणं अधिक महत्त्वाचं असतं. पुढचं बघा, जिथं तुमची किंमत नाही तिथं स्वतःहून मागे व्हा. प्रत्येक ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. ज्यांना तुमची किंमत समजत नाही त्यांच्यासमोर वारंवार उभे राहू नका. कारण अनेकदा तुमची अनुपस्थित लोकांना तुमचं महत्त्व समजावून सांगत असते. जिथं तुमच्या परिस्थितीची किंवा उपस्थितीची कदर होत नाही, तिथं तुमची अनुपस्थिती सर्वात मोठं धडा आणि त्यांच्यासाठी उत्तर असणार आहे. पुढील बघा, तुमच्या योजना गुप्त ठेवा. तुम्ही काय करता, प्रत्येक स्वप्न, प्रत्येक उद्दिष्ट आणि प्रत्येक निर्णय जगाला सांगत बसता. तर हे जगाला सांगायची गरज नाही. शांतपणे काम करणारे लोकच अनेकदा मोठे परिणाम मिळवतात. त्यामुळे तुम्ही शांत राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. लोकांनी तुमच्या योजना एकापेक्षा तुमचं यश पाहिलं असेल, तर त्यांचा प्रभाव अनेक पटीनं जास्त पडतो. तुमच्या ध्येयाकडे कमी बोला, पण त्यांच्यासाठी जास्त काम करा. कारण यशाला गाजावाजा करण्याची गरज नसते. शब्दावर नाही तर कृतीवर विश्वास ठेवा. आता गोड बोलणारे लोक सगळेच चांगले असतात असं काही नाही. माणसाचा स्वभाव त्यांच्या बोलण्यातून नाही, तर नेहमी त्यांच्या वागण्यातून ओळखायचा असतो. त्यामुळेच कोण काय म्हणतं यापेक्षा तो सातत्याने काय करतो याकडं लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं गोष्ट आहे आणि ते गरजेचे सुद्धा असणार आहे. तर कृती नेहमी शब्दापेक्षा मोठ्याने बोलते. माणसाचं खरं व्यक्तिमत्व त्याच्या बोलण्यात नाही, तर तो वारंवार काय करतो यामध्ये स्पष्ट दिसतं. स्वतःला सिद्ध करण्याचा हट्ट सोडा. प्रत्येकाला तुमच्याबद्दल स्पष्टीकरण देणं गरजेचं नसतं आणि ते जे तुम्ही देत बसतात ते सुद्धा देऊ नका. कारण
ते कमी शब्दात समजावून घेतात आणि गैरसमज करून घ्यायला ठरवतात. त्यांचं मत बदलतं जवळजवळ अशक्य असतं. त्यामुळे तुमची ऊर्जा स्वतःच्या प्रगतीवरच खर्च करा. स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा स्वतःला घडवणं जास्त महत्त्वाचं असतं, कारण परिणाम स्वतःच तुमची ओळख करून देणार असतो. आता तुमच्या उपस्थितीची किंमत वाढवा. नेहमी उपलब्ध राहणाऱ्या व्यक्तीची लोकांना सवय लागते आणि या सवयीमुळे प्रत्येक वेळी होकार देण्यापेक्षा गरज असेल तेव्हा स्वतःची वेळ नेहमी राखून ठेवा. योग्य मर्यादा ठेवणारी व्यक्तीच इतरांकडून जास्त आदर मिळवते. जे नेहमी सतत मिळतं त्यांची किंमत राहत नाही किंवा त्यांची किंमत अनेकदा कमी होऊन आदर वाढतो. स्वतःच आयुष्य असं घडवा की सगळीकडे तुमच्याच नावाची चर्चा झाली पाहिजे. टीका करणाऱ्यांना उत्तर देण्यात वेळ अजिबात वाया घालवू नका. तुमचं व्यक्तिमत्व, तुमचं काम आणि तुमची प्रगती त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर असू शकतं, हे मात्र विसरू नका. आता लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यापेक्षा तुम्ही आयुष्यात किती पुढे जात आहात हे जास्त महत्त्वाचं आहे. लोकांना उत्तर देण्यात वेळ अजिबात वाया घालवू नका. असं आयुष्य जगा की तुमचं यशच लोकांसाठी उत्तर असणार आहे. वाद जिंकण्यापेक्षा आयुष्य जिंका. प्रत्येक टीकेला उत्तर देणारा माणूस हळूहळू थकून जातो आणि तो स्वतःवर काम करणारा माणूस सतत पुढे जातो. म्हणून प्रत्येकाला उत्तर देण्यापेक्षा स्वतःला घडवण्यात वेळ वाया घालवा. ते तुमच्यासाठी अतिशय योग्य ठरणार आहे. आता बघा मित्रांनो, तुमचा आत्मविश्वास, तुमची प्रगती आणि तुमचं यश हेच अशा लोकांना सर्वात मोठं प्रभावी उत्तर ठरेल की ते उत्तर प्रत्येकाच्या लक्षात राहील आणि परिणाम तुमची आठवण प्रत्येकाच्या मनामध्ये कायम राहील. आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे तुम्ही कोणाशीही वाद घालण्याची गरज तुम्हाला नसणार आहे. कारण यामध्ये जर मी सांगितलेले 10 नियम जर तुम्ही पाळले किंवा 10 नियम तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये आत्मसात केले तर समोरच्या व्यक्तीला भांडण न करता त्यांची जागा कशी दाखवायची आहे हे त्यांना स्पष्ट कळेल. आणि ते जर तुम्ही नियम नक्की पाळा आणि समोरच्याला न भांडता त्यांची जागा दाखवा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया अशा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.